नमस्कार मित्रांनो, रोटी कपडा मकान न्यूज चॅनल आणि संघटनामध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो. सर्वप्रथम आजचा दिवस आहे मकर संक्रांतीचा. तर सर्व माझ्या प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचं कारण हे आहे, फॉर एक्झाम्पल मकर संक्रांतीच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र अख्ख्या देशभरामध्ये पतंग उडवण्याची प्रथा आहे मित्रांनो. तर पाठच्या वर्षीही मी सर्वांना एक निवेदन केलं होतं मित्रांनो, जेव्हा तुम्ही पतंग उडवत आहात ना मित्रांनो, तेव्हा तुम्ही काळजी घेतली पाहिजे. जी लहान मुलं आहेत जेव्हा ते पतंग उडवतात त्यांच्याबरोबर जे घरातले ज्येष्ठ आहेत त्यांनी त्यांच्यासोबत असणं फार गरजेचं आहे. याचं कारण मित्रांनो मी थोडंसं सांगतो. हा एक मी फोटो दाखवतो तुम्हाला. महाराष्ट्रातला संभाजीनगरमधला हा फोटो आहे. हे चित्र थोडंसं तुम्हाला विचलित करू शकतं. जे दीपक पारधी म्हणून PSI आहेत महाराष्ट्रातले छत्रपती संभाजीनगरमध्ये, ते आपल्या कामासाठी, ऑफिशियल कामासाठी बाईकवरून चालले होते. तर मित्रांनो, एक मांजामुळे त्यांचा अक्षरशः गळा चिरला गेला आणि ते फार जखमी झाले मित्रांनो. त्यांना त्वरित नजीकच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. पण मित्रांनो, असे कित्येक घटना आहेत महाराष्ट्र आणि देशामध्ये मित्रांनो, ज्यामुळे या पतंगाच्या मांजामुळे लोकांचे जीव जातात. काही लोक त्याच्यामुळे जखमी होतात. जे पशुपक्षी आहेत त्यांचे अंग प्रत्यंग कापले जातात. त्याच्यामुळे मित्रांनो त्यांना इजा होते किंवा ते मृत्युमुखी पडतात मित्रांनो. तर मी वेळोवेळी तुम्हाला नेहमी आवाहन करतो, निवेदन करतो की पतंग उडवताना प्लीज तुम्ही काळजी घ्या. पतंग उडवणे ही आपली परंपरा आहे, संस्कृती आहे. पण तुम्ही जो मांजा वापरता नायलॉनचा किंवा जे धारदार मांजा असतात, तर असे मांजे न वापरता साधा धागा वापरावा. आणि रस्त्यावरती पतंग उडवू नये. पतंग उडवायची असेल तर ग्राउंडवरती जावं, जे की मोठं ग्राउंड असेल तुमच्या अवतीभोवती एरियामध्ये, किंवा आपल्या टेरेसवरून उडवावे. आणि निश्चितपणे काळजी घ्यावी मित्रांनो. जे पतंग कापली जाते त्याचा जो मांजा दोरा असतो तो कधी कधी झाडाच्या ठिकाणी लटकून राहतो, कोणत्या स्ट्रीट पोलमध्ये, कुठे घराला, कोणत्या झाडावरती. तर आणि ते लोंबकळत असतात आणि ते लोंबकळल्यामुळे एखादा बाईक्सवर असेल, तिकडून जात असेल, तर तो मांजा त्यांच्या गळ्याभोवती फास निर्माण करून त्यांचा गळा कापण्याची फार दाट शक्यता असते. त्याच्यामुळे त्यांचा प्राणही जाण्याची शक्यता असते, त्यांचा अपघात होण्याची शक्यता असते किंवा ते जखमीही होऊ शकतात मित्रांनो. तर माझी महाराष्ट्र सरकार आणि देशातील सरकारला ही विनंती आहे की याच्यावरती थोडंसं तुम्ही स्ट्रिक्ट ॲक्शन घ्या. कारण एखाद्याच कोणताही सण हा महत्त्वाचा आहेच, ते ट्रेडिशन महत्त्वाचे आहेत, पण त्याच्यापेक्षा मित्रांनो सामान्य माणसाचा जीव महत्त्वाचा आहे मित्रांनो. पशुपक्ष्यांचा जीव महत्त्वाचा आहे. तर याच्यासाठी तुम्ही प्रॉपर काळजी घेऊन या सर्व गोष्टी करा. याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. मी वारंवार विनंती करतो की थोडीशी काळजी घ्या, कोणत्याही अशा घटना होऊ नये त्यासाठी. तर मित्रांनो, तुम्हीही समजदार आहात. तुम्हालाही प्रत्येकाला आपापल्या जीवाची काळजी असते, तसंच आपण दुसऱ्यांच्या जीवाचीही काळजी घेतली पाहिजे. त्याच्यासाठी मी तुम्हाला निवेदन करतो की थोडासा विचारपूर्वक आपले ट्रेडिशन्स आहेत, आपल्या परंपरा आहेत, त्या आपले सण साजरे करा. आणि कोणत्याही लोकांना कोणत्याही त्याचा परिणाम होणार नाही, कोणीही दुखापतग्रस्त होणार नाही, कोणाचाही जीव जाणार नाही. तर याची काळजी घ्या मित्रांनो. हे मी निवेदन करतोय मित्रांनो तुम्हाला. त्याच्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. धन्यवाद.